जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ आज आपल्याला वाल्मिक स्थवन निरूपण नाम याबद्दल आज निरूपण सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषींनी पूर्णपणे रामायण लिहिलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नुसतं रामायण ऐकून आणि नुसतं रामायण बघून काहीच उपयोग नाही. त्या रामासारखी सत्कर्म आपल्याकडून घडले पाहिजे, रामासारखी कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत. रामासारखी जे काही राम करत होते ते सर्व काही गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाल्या कोळी हा जंगलात जाऊन लाकडं तोडत होता आणि जे जंगलामध्ये येणारे जाणारे त्यांच्या अंगावरचं सोनं तर घेत होता आणि त्यांना मारून टाकत होता. अशी भरपूर त्याची पापं घडली, जवळजवळ 7 रांजण भरले. मात्र वाल्या कोळ्याला याची कल्पना नव्हती की आपण पाप करत आहोत, आपण दुष्ट कर्म करत आहोत आणि पुढे जाऊन याचा त्रास आपल्याला होईल अशी थोडीसुद्धा कल्पना त्या वाल्या कोळीला नव्हती. आणि मग मात्र समर्थांना त्या वाल्या कोळीची काळजी वाटू लागली. समर्थ विचार करू लागले, ह्यानं आत्ताच एवढं पाप केलं आहे आणि पुढे जाऊन याला किती त्रास होईल, किती त्याला भोग भोगावे लागतील आणि आत्ताच त्याला आपल्याला सावध करावं लागेल असं समर्थ विचार करू लागले. आणि मग मात्र समर्थांनी नारद मुनींना वाल्या कोळ्याकडे पाठवलं आणि मग मात्र नारद मुनींनी वाल्या कोळ्याला सर्व काही समजावून सांगितलं. आणि वाल्या कोळ्याला ते म्हणू लागले की तुला काही समजतंय का नाही, तू किती पाप करत आहेस आणि या पापाचा भागीदार कोण आहे का विचार. त्यावेळेस मात्र वाल्या कोळी आपल्या बायकोकडे गेले, आपल्या मुलाकडे गेले, आपल्या आईकडे गेले. पण सर्वांनी सांगितलं की तुझ्या पापाचा भागीदार तूच आहे, आम्ही का होऊ. संसार चालवणे ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे, त्यामुळे मी पापामध्ये भागीदार नाही अशी पत्नीही म्हणू लागली, आईही म्हणू लागली, मुलंही म्हणू लागली. त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की आपण जे करतो आहे ते खूप पाप आहे. मग मात्र ते नारद मुनींना शरण गेले आणि नारद मुनी म्हणाले, ह्यावर एकच उपाय आहे की तुम्ही आता फक्त श्रीरामांचं नामस्मरण करा. पण वाल्या कोळींचं शिक्षण झालं नव्हतं. मग मात्र नारद म्हणाले, तुम्हाला जसं येईल तसं तुम्ही नाम घ्या. आणि मग मात्र त्या वाल्या कोळींनी मरा मरा असे म्हणू लागले. मरा मराचं राम कधी झालं हे वाल्या कोळ्याला समजलं नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्वी वाल्मिक ऋषींनी दृष्ट कर्म केली होती, 7 रांजणं पापाने भरली होती, एवढं पाप त्याच्या हातून झालं होतं. आणि मग मात्र नारद मुनींनी समजावून सांगितलं, उत्तमाचा मार्ग दाखवला, राम नामाचा जप करा असं सांगितलं, राम नामाचं महत्त्व सांगितलं. आणि मग मात्र वाल्या कोळीने राम नाम घ्यायला चालू केलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की उपराटा नामापोटी वाल्मिकी तरला उठा उरटी, चरित्र लिहिले रघुनंदनाचे शतकोटी. आणि मग मात्र त्या क्षणी त्यांनी वाल्याला झाडाचं एक लाकूड जमिनीत पुरलं आणि तेथेच ते नामस्मरण करू लागले. मरा 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 असं नामस्मरण ते करू लागले. आणि त्याचं कधी राम झालं हे त्यांनाही समजलं नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि मग एवढं नामस्मरणामध्ये ते विलीन झालं, एवढे नामस्मरणामध्ये विलीन झालं की सर्व पापाचे पर्वत त्यांचे फुटले, सर्व पापाचे पर्वत पूर्णपणे फुटून गेले. आणि मग मात्र ध्वज उभारला पुण्याचा, मग मात्र त्या ठिकाणी ध्वज उभारला पुण्याचा. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाल्मिक जेथे तप करत होते ते वन पुण्य पावन झाले. म्हणून समर्थ म्हणतात की वाल्मिक जेथे तप करत होते ते वन पुण्य पावन झाले आणि वाळलेल्या झाडालाही अंकुर फुटले. म्हणून समर्थ म्हणतात की त्या वाळलेल्या झाडाला सुद्धा अंकुर फुटले. एवढं नामस्मरणाचा महिमा आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं.
आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्वी तो वाल्याकोळी होता, पण आता मात्र तो वाल्मिकी ऋषी झाला. पूर्वी तो वाल्याकोळी होता, पण आता मात्र वाल्मिकी ऋषी झाला, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एवढं नामस्मरणामध्ये वाल्मिक ऋषी विलीन झाले की त्यांच्या देहाचे वारू झाले आणि त्यामुळेच पुढे त्यांचं नाव वाल्मिकी असे पडले. कारण वारूलाच आपण वाल्मिक म्हणतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. त्यांच्या देहाचे वारू झाल्यामुळेच त्यांचं नाव वाल्मिकी पडलं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि एवढं नामस्मरणामुळे त्यांची पुण्याई वाढली की त्यांनी पूर्णपणे रामायण लिहिलं, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि त्यांनीच जर रामायण लिहिलं नसतं तर आपल्याला रामायण काय आहे हे कळालं नसतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणूनच समर्थ म्हणतात की अखंड राम नामाच्या नामस्मरणामुळे वाल्मिक ऋषींचा महिमा वाढली. अखंड राम नामाच्या नामस्मरणामुळे वाल्मिक ऋषींचा महिमा वाढली आणि वाल्मिक ऋषींनी आपला काळ तो सार्थक केला आणि रघुनाथ कीर्तीमध्ये ते पूर्णपणे बुडाले. वाल्मिक ऋषींनी आपला काळ सार्थक केला आणि रघुनाथ कीर्तीमध्ये ते बुडाले, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की धन्य धन्य तो वाल्मिकी. म्हणूनच समर्थ म्हणतात की धन्य धन्य तो वाल्मिकी. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाल्मिकी ऋषींनी 7 रांजण पापाचे भरले होते. आपण तर तेवढं पाप केलं नाही, मग आपण का घाबरायचं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपणही अत्यंत श्रद्धेने अखंड त्या श्रीरामांचं नामस्मरण केलं तर आपली ही पापे धुवून जातील. जसं वाल्मिक ऋषींनी सर्व पापाचे पर्वत फोडून काढली, तसं आपणही आपली जी पापं घडलेली आहेत ती जर आपण नामस्मरण करून जर आपण ती पापं कमी केली तर नक्कीच आपल्या आयुष्यातही सुख समाधान प्राप्त होईल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषी हे भूतकाळातही होणार नाहीत आणि भविष्यातही कोण होणार नाही, एवढं वाल्मिक ऋषींचा महिमा समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये त्यांना श्रीराम प्रभूंनी दर्शन दिलं. एवढं नामस्मरण घडलं की श्रीराम प्रभूंना येऊन त्यांना साक्षात दर्शन द्यावं लागलं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे. नामस्मरणामुळे भक्त प्रल्हाद तरला, नामस्मरणामुळे ध्रुव बाळ तरला, नामस्मरणामुळे जनाबाई तरली, तर नामस्मरणामुळे संत तुकाराम तरले. अखंड नामस्मरणाचा महिमा समर्थांनी आपल्याला ते सांगितला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बसता उठता खाता पिता झोपताना आपल्याला त्या भगवंताचं नाव घेता आलं पाहिजे. कारण त्या भगवंताच्या नामस्मरणामुळेच आपल्यातले पाप, आपल्यातील दोष, आपल्यातील 8 विषय, आपल्यातील विकार, आपल्यातील रजोगुण, आपल्यातील तमोगुण हे हळूहळू कमी होणार आहेत, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि जर यातून सुटून जायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण करणे हाच आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.